नमो नमः सर्वेभ्यो सुप्रभातम्। संस्कृतभारत्याः गीताप्रवेशस्य प्रथमभागस्य पञ्चमपाठस्य अभ्यासम् अधुना व्याकरणस्य अभ्यासम् अधुना अस्माभिः करणीयमस्ति। पञ्चमपाठस्य पठनं गते चलचित्रे अभवत्। अधुना व्याकरणस्य पाठस्य अभ्यासं करणीयमस्ति। अत्र अहं स्लैड् शेर् करोमि, दर्शिकां दर्शयामि। पृष्ठक्रमाङ्कः अस्ति 65। अत्र पञ्चमे पाठे नत्व कथं भवति, कुत्र भवति, तेषां विषये वयं पठनम् अकुर्वन् पठनं, लेखनम्, अर्चनं, एतेषु पदेषु नकारः वर्तते। या सगळ्या पदांमध्ये न दिसतोय आपल्याला. पर्णम, निर्णयः, अर्णवः एतेषु पदेषु नकारः वर्तते. पर्णम, निर्णयः, अर्णवः याच्यामध्ये न दिसतो आपल्याला. किं भवन्तः निर्णयं कर्तुं शक्नुवन्ति यत् एतेषु पदेषु नकारे कारणं किमिति. या सगळ्या जे पठनम असतं, लेखनम असतं, पण पर्णम असतं, निर्णयः असतं. न कुठे आणि न न कुठे वापरायचा. साधु ज्ञातं भवद्भिः नकारात् पूर्वः रकारः वर्तते. पर्णम न निर्णय अर्णवः. नकारात् पूर्व अत्र रकारः वर्तते. रेफ येतो. असं रचा उच्चार तिथे येतो. पर्णम निर्णय अर्णवः. नकारात् पूर्वं रकारः अत्र दृश्यते. अग्रे गच्छामः। किन्तु एतान्यपि पदानि परिशीलयत। शयनम्, अशनं, पालनम् एतेषु पदेषु नकारः वर्तते। अत्र र नास्ति। शयनं मध्ये रो नास्ति, अशनं मध्ये रो नास्ति। उष्णं, कृष्णः, विष्णुः एतेषु पदेषु नकारः वर्तते. म्हणजे ह्याच्यामध्ये न आपल्याला दिसतो. एतेषु पदेषु नकारे कारणं किमस्ति? ह्याच्याचं कारण काय आहे? पश्यतु. उष्णं, कृष्णः, विष्णुः, श श अस्ति, मूर्धन्य श अस्ति तत्र. अतः नकारात् पूर्वं षकारः वर्तते. नकारस्य कारणः अत्र षकारः अस्ति, मूर्धन्य श अस्ति. इमान्यपि पदानि परिशीलत। तिसॄणां, भातॄणां, पितॄणाम् एतेषु पदेषु नकारे कारणं किमस्ति? पितॄणां, भातॄणां. तृ अस्ति, तृ रु ऋकार अस्ति तत्र, ऋकारान्तपदमस्ति. नकारात् पूर्वं किं दृश्यते? तत्र ऋकारः दृश्यते. अतः नकारस्य कारणं किं? ऋकारः. एतेन अस्माभिः निश्चीयते यत् नकारात् पूर्वं यदि रकारः, षकारः, ऋकारः वा वर्तते तर्हि नकारस्य नकारः भवति. म्हणजे न च्या पूर्वी जर रकार, षकार अथवा ऋकार असेल तर नकाराचा किंवा न चा न होतो किंवा नकारस्य नकारः भवति. रकारः, षकारः, ऋकारः च नकारस्य निमित्तम् इति उच्यते. म्हणजे नत्वस्य निमित्तं किमस्ति? निमित्तानि किं किं कानि कानि सन्ति? रकारः, षकारः, ऋकारः. अशी तीन निमित्त आपण बघितली. र, ष आणि ऋ हे तीन पद जर न च्या आधी आली तर त्या न चा न होतो. तस्य तत् नकारस्य निमित्तमिति उच्यते. अत्रेदं महर्षे पाणिनेः वचनं ज्ञातं. पाणिनीचं एक सूत्र आहे. रसाभ्यां नो नः समानपदे. पाणिनी सूत्र 841. रसाभ्यां नो नः समानपदे. समानपद म्हणजे अखंड पद. एकच निमिष. आता समानपद म्हणजे काय? तर पद म्हणजे काय आधी? तर सुप्तिंगंतम पदम म्हणजे ज्याच्या अंती सुप किंवा तिंग प्रत्यय असतात त्याला आपण पद असं म्हणतो. ओके. सुबंतम तिंगमतम पदम इति पदम. पदाचे दोन प्रकार होतात. एक सखंड पद, एक अखंड पद. सखंड पद किती असतं? जे असतं ते असमस्त पद असतं, जे समान नसतं. आणि अखंड पद म्हणजे जे समस्त असतं, म्हणजे एक असतं किंवा एक एक पद असतं. जसं निर्णय हो, विष्णू, कृष्ण अखंड पद आहे. समस्त पद आहे. समान पदे अथवा अखंड पदे अथवा समस्त पदे रकारः अथवा रेफः षकारः वा नकारात् पूर्व वर्तते चेत नकारस्य नकारः
भवति अथवा नकारस्य नत्वं भवति. म्हणजे समान पदामध्ये अखंड पदामध्ये न च्या आधी जर रकार शकार अथवा रुकार आला तर न चा न होतो. ओके. रुकार रेफांश युक्त असते. आणि रुकार म्हणजे काहींच्यामध्ये तीन कारण आहेत. रेफ आणि रकार शकार आणि रुकार. परंतु काही लोकांनी रुकार हे रेफ मध्येच इन्क्लूड केलेले आहे. म्हणजे रेफचे दोन प्रकार आहेत, रकार आणि रुकार. आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे शकार. ओके. म्हणून रुकार रेफांश युक्तच आहे म्हणून त्याला वेगळा काही आपण गणत नाही. अतः सोपी नकारस्य निमित्तं भवति. म्हणून तो पण नकाराचा निमित्त होतो. एवं रुकारः रकारः षकारः च नत्वस्य निमित्तम् इति सिद्धं भवति. म्हणजे आपल्याला थोडक्यात काय कळलं की रुकार रकार आणि शकार इति नत्वस्य निमित्तम असते. प्रकार. आता ही उदाहरणं आपण नंतर बघू शकतो. आता काही उदाहरणं खाली बघूया. एतानि तावत् पदानि परिशीलयत. करणं, पोषणं, रामेण, बृहणं. करणम् अत्र रकार नकारयोः मध्ये अकारः वर्तते. करणम. करणम या पदाचा जर पदविग्रह केला तर काय होतं? क योग अ योग र योग पुढे दाखवले त्याने त्याच्यात ते बघूया आपण. पोषणम. पोषणम मध्ये अपि शकार नकारयोः मध्ये अकारः वर्तते. रामेण मध्ये करून दाखवले बघा की र योग आ योग म योग ए योग न योग अ इति पदविग्रह अस्ति. अत्र रकार नकारयोः मध्ये आ म ए इति वर्णाः सन्ति. बृहणम. बृहणम मध्ये किं भवति? पदविग्रह ब योग रु योग अनुस्वार योग ह योग अ योग न योग अम. अत्र रुकार नकारयोः मध्ये किं भवति? अनुस्वार अस्ति, ह अस्ति, अ अस्ति. इति वर्णाः सन्ति तत्र. निमित्तकारणयोः मध्ये के वर्णाः भवितुम् अर्हन्ति? म्हणजे नकारात् पूर्वं कोऽपि निमित्तकारणमस्ति. रुकार अस्ति, रकार अस्ति अथवा षकार अस्ति. तत् निमित्तकारण नकार निमित्तकारणयोः मध्ये के वर्णाः भवितुम् अर्हति? अत्र इदं पाणिनेः द्वितीयसूत्रमस्ति. अट्कुप्वाङ् नुं व्यवाये पि. पातंजली सूत्र 842. अट्कुप्वाङ् नुं व्यवाये पि. पहिलं सूत्र आपण काय बघितलं होतं? एक निमिष. पहिलं सूत्र होतं रसाभ्याम नो न समानपदे. रसाभ्याम नो न न समानपदे. आता दुसरं सूत्र काय बघतोय आपण? अट्कुप्वांग नुम व्यवाये पी. अट्कुप्वांग नुम नुम व्यवाये पी. म्हणजे अट्कुप्वांग नुम म्हणजे काय? अट वर्ग, क वर्ग, प वर्ग, आंग, अनुस्वार. अट्कुप्वांग नुम. अट वर्ग, क वर्ग, प वर्ग, आंग, अनुस्वार. एते भवितुम् अर्हन्ति इत्यर्थे. एते पदाः यदि समानपदे रुकार नकारयोः अथवा रकार नकारयोः अथवा षकार नकारयोः मध्ये यदि अट् वर्णाः सन्ति, यदि क वर्गस्य वर्णाः सन्ति, यदि प वर्गस्य वर्णाः सन्ति, यदि आङ् अस्ति अथवा नुम् अस्ति, इत्येते वर्णाः सन्ति चेत् नकारस्य नकारः भवति. नकारस्य नकारत्वं भवितुं कोऽपि व्यवाये अपि व्यवायः तत्र नास्ति. अतः अट् वर्गाः के वर्णाः? सर्वे स्वराः अच्. सर्वे स्वराः अच्. अट् वर्ग अट् प्रत्याहारे सन्ति तत्र. अट् प्रत्याहारे के वर्णाः सन्ति? अच्. सर्वे स्वराः अच् अस्ति. ह य व र ट इति अट् प्रत्याहार अस्ति. सर्वे स्वराः योग हयवरट् इति इति वर्णाः अट् प्रत्याहारे सन्ति. क वर्गस्य वर्णाः वयं जानीमः. क ख ग घ ङ. प वर्गस्य वर्णाः प फ ब भ म. आङ् इति आरूप उपसर्गः. आ युक्त उपसर्ग असेल तर. आणि नुम् इत्युक्ते अनुस्वार. अतः अट्कुप्वाङ् नुम् व्यवाये पि. म्हणजे अट वर्ग, कु वर्ग, प वर्ग, आंग, नुम, अनुस्वार हे जर निमित्त कारण आणि नच्या मध्ये आलं तर नत्वला बाधा किंवा व्यवाय येत नाही, अडथळा येत नाही. न नत्वं भवति तत्र. अखंडपदे रुकार नकारयोः रकार नकारयोः षकार नकारयोः मध्ये भवन्ति.
आता उदाहरणार्थ आपण अट वर्गाची उदाहरणं बघूया. भाषणम, भ योग आ योग, श योग अ योग न योग अ योग म. अत्र षकार नकारयोः मध्ये अकारः वर्तते, अतः नकारस्य नकारः तत्र भवति एव. क वर्गस्य उदाहरणं पश्यामः. अर्केण, अर् अ योग र योग क योग ए योग न योग अ. रकार नकारयोः मध्ये किमस्ति? ककारः अस्ति, अतः नकारस्य नकारः भवति तत्र. पवर्गस्य उदाहरणमस्ति रामेण. हा, रामेण, र योग आ योग म योग ए योग न योग अ. अत्र रकार नकारयोः मध्ये मकारः अस्ति, पवर्गस्य अस्ति, अतः नकारस्य नकारः तत्र भवति, कोऽपि व्यवायः अथवा अवधानं तत्र नास्ति. अट् वर्गस्य वर्णाः किमस्ति? ब्रह्मण, ब योग र योग अ योग ह योग म योग अ योग न योग अ. रकार नकारयोः मध्ये हकारः अस्ति. हकारः अट् वर्ग. अट् प्रत्याहारे किम् आगच्छति? सर्वे स्वराः हयवरट, ह अस्ति तत्र, अतः नकारस्य णत्वं भवति. आङ्, आङ् उदाहरणमस्ति. पर्याणद्धं, पर्याणद्धं, प योग र योग यो योग आ योग न योग अ योग ध योग अ योग म. रकारनकारयोः मध्ये आ इति अस्ति वर्णः, नकारस्य नकारत्वं तत्त्व भवति. नुं बृहणं, ब योग रु योग नुम्, अनुस्वर अस्ति, योग ह योग अ योग न योग अ योग म. ऋकार नकारयोः मध्ये नुम् अथवा अनुस्वार तत्र वर्तते, अतः नत्वं भवति तत्र. अत्र कोऽपि विशेषसूचना अस्ति. वर्षेण, व योग अ योग र योग श योग ए योग न योग अ. अत्र किं भवति? अत्र र अपि अस्ति, ष अपि अस्ति, निमित्तद्वयमस्ति अस्ति अत्र. षकार नकारयोः मध्ये ए वर्तते, नकारस्य नकारः भवति तत्र. एतस्मिन् उदाहरणे नत्वे यद्यपि रकारः षकारः च इति निमित्तद्वयमस्ति, तथापि नकारस्य समीपः वर्णः षकारः अस्ति, अतः नत्वस्य निमित्तं षकारः भवति. म्हणजे जो जवळचा हे असेल, जो निमित्त असेल, आता दोन निमित्त कधी कधी येतात, जसे इथे आलेले आहे, र पण आहे आणि ष पण आहे, त्यामुळे जो जवळचा असेल, नजीकचा असेल, त्याला आपण निमित्त असं म्हणू शकतो. तस्मात् नत्वस्य निमित्तं षकारः भवति. म्हणजे नत्वाचे निमित्त हे षकार आहे, रकार नाही. न तु रकारः इति स्मर्तव्यम्. म्हणजे नत्वाचे निमित्त षकार आहे, रकार नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे एक जवळचा जो निमित्त कारण आहे ते आपण काउंट करायचं आहे. अभ्यासः अनन्तरं पश्यामः. आता आणखीन एक आहे की काही विशेष नियम आहेत. अखंडपदे अथवा समानपदे यदि ऋकारनकारयोः, रकारनकारयोः, षकारनकारयोः मध्ये अट्कुप् वाङ् अनुम् इत्येतान् विना अन्ये वर्णाः भवन्ति तर्हि नकारस्य नकारः न भवति. ते ते के ते अडादिभिन्नवर्णाः इति उच्यते. अट्कुप् वाङ् नुम् इति वर्णाः अडादिवर्णाः सन्ति. अट् आदिवर्णाः सन्ति, अडादिवर्णाः सन्ति. ते वर्णाः अडादिवर्णाः इति उच्यते. किन्तु अट्कुप् वाङ् नुम् इत्येतान् विना अन्ये वर्णाः सन्ति, ते अडादिभिन्नवर्णाः इति उच्यते. म्हणजे त्यांना, म्हणजे अट्कुप् वाङ् नुम् व्यवाय नुम् ही जे वर्ण आहे त्याला अडादी वर्ण असं म्हणतात. अट आदी वर्ण आणि अन्य जी वर्ण आहेत हे सोडून बाकीचे उरलेले त्याला अडादी भिन्न वर्ण असं म्हणतात. उदाहरणार्थ कर्मठेन, क योग अ योग र योग म योग अ योग ठ योग ए योग न योग अ. आता इथे काय झालेलं आहे की न च्या आधी र आहे, न च्या आधी र आलेला आहे, परंतु रकार नकारयोः मध्ये ठकार अस्ति, मकार अस्ति, अकार अस्ति, ठकार अस्ति, ए अस्ति, एकार अस्ति, ठ अस्ति. ठ इति ठकारः अडादिभिन्नवर्ण अस्ति. अट्कुप् वाङ् नुम् मध्ये नास्ति ठकारः, ट वर्गस्य अस्ति, अतः तत् अडादिभिन्नः वर्णः, सः अडादिभिन्नवर्णः, अतः नकारस्य नकारः न भवति. यदि कोऽपि अडादिभिन्नवर्णः मध्ये आगच्छति, मध्ये अस्ति, तर्हि तत्र व्यवधानं भवति. नकारस्य नत्वं भवितुं तत्र व्यवधानम् अथवा व्यवायः भवति, अवधानं भवति तत्र. म्हणजे त्याला एक अडथळा येतो. जर दुसरा कुठला वर्ण आला, अडादिभिन्न जर वर्ण आला तर होत नाही, नच नत्व होत नाही.
एक विशेष पण याच्यात बघायचं आहे की आणखीन एक विशेष आहे तर पदांते स्थितस्य नकारस्य नकारः न भवति. हं? पदांते स्थितस्य नकारस्य नकारः न भवति. त्याच्यामध्ये एक सूत्र आहे पदांतस्य, पाणिनीचं सूत्र 837. पदांतस्य पदांतस्य नस्य नत्वं न स्यात् इत्यर्थ. हो, म्हणजे पदांतामध्ये पदाच्या अंतिम स्थानी जेव्हा न आला तर त्याचा णत्व होत नाही. उदाहरणार्थ रामान, द्वितीय बहुवचन आहे रामान, किंवा देवान, देवान नाही रामान. आता इथे र योग आ योग म योग आ योग न आहे. न पूर्वम र तत्र अस्ति, किंतु न इति अंतिम वर्ण अस्ति, न हलन्त अस्ति, अन्ते नकारः अस्ति, अतः तस्य नकारः न भवति. तथैव हरिन् त्रिन् स्वीकुर्वन् इत्येतेषु अपि शब्देषु इति ज्ञेयं समानेव. हरिन् त्रिन् म्हणजे अन्य पदांतामध्ये जर न व्यंजन आलं तर न हलंत असेल तर त्याचा नकार होत नाही. हं? एवं प्रकारेण अस्माभिः सम्पूर्णं कृतमस्ति. ज्ञानवर्धिनी अनन्तरं पश्यामः. तस्य आवश्यकता तु अस्ति, किन्तु अनन्तरं पश्यामः. ज्ञानवर्धिनी किमपि विशेष अस्ति वा तत्र? वयं पठितुं शक्नुमः. अस्तु. अतः निमे श्लोकद्वयं वयं पश्यामः. प्रथमश्लोकं किम् अस्ति? प्रथम नकारस्य णत्वं भवति. कुत्र भवति? यदि निमित्तम् अस्ति चेत्, निमित्तस्य श्लोकः कः? सूत्रं किं? रसाभ्यां नो नः समानपते. यदि नकारात् पूर्वं यदि रेफः अस्ति, षकारः अस्ति, तर्हि नकारस्य णत्वं भवति. तत्र रेफ मध्ये किं के वर्णाः सन्ति? रकारः, रुकारः. रुकारः अपि रेफ इति उच्यते. अतः रकारः, रुकारः, षकारः न नकारात् पूर्वम् अस्ति चेत् न तस्य नस्य णत्वं भवति. तत्र कुत्र भवति? अन्ये अट्कुप्वाङ् नुम् व्यवायेपि. अट् वर्ग, अट् प्रत्याहार, क वर्ग, प वर्ग, आङ् आणि अनुस्वार इति वर्णाः सन्ति चेत् रकार नकारयोः मध्ये अथवा रुकार नकारयोः मध्ये अथवा षकार नकारयोः मध्ये यदि अट्कुप्वाङ् नुम् इति 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 वर्णाः, एते वर्णाः किम् उच्यते? एते वर्णाः अडादिवर्णाः सन्ति. अडादिवर्णाः इति उच्यन्ते. रकारनकारयोः मध्ये, षकारनकारयोः मध्ये, रुकारनकारयोः मध्ये यदि अडादिवर्णाः सन्ति तर्हि नकारस्य णत्वं भवितुं कोऽपि बाधा अथवा अवधानं नास्ति. तत्र नत्वस्य नस्य णत्वं तत्र भवति. किन्तु यदि एते वर्णान् विना यदि वर्णैः विना यदि कोऽपि अन्य वर्णः आगच्छति, अन्यवर्णः इत्युक्ते अडादिभिन्नवर्णः, यदि अडादिभिन्नवर्णः आगच्छति तर्हि नकारस्य णत्वं न भवति. नकारस्य णत्वं भवितुं तत्र बाधा अथवा व्यवधानं भवति. तत्र यः निमित्तं समीपे अस्ति तत् निमित्तम् एव. कुत्र कुत्रचित् किं भवति? निमित्तद्वयं भवति. रकार अपि अस्ति, षकार अपि अस्ति, ऋकार अपि अस्ति. यः निमित्तं नकारस्य समीपे अस्ति तत् निमित्तं वयं स्वीकुर्वामः. अनन्तरं किं भवति? एक अन्य नियमः अस्ति, पदान्ते स्थितस्य नकारस्य नकारः न भवति. एवं प्रकारेण अस्माभिः नकारस्य णत्वं कुत्र कुत्र भवति, कथं भवति, एतस्य पाठस्य, पञ्चमस्य पाठस्य अभ्यासम् अस्माभिः सम्पूर्णं कृतमस्ति. अग्रिमे चलचित्रे वयं षष्ठं पाठस्य अभ्यासं करणीयमस्ति अस्माभिः. धन्यवादः. शुभदिनम्.